लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे माई तिला म्हणत असतात का आपण घरी नाही तर इथे बाहेर जाऊन बोलू. असं म्हटल्यावर ते दोघं गार्डनमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा ना इथे जी सरकार असते ना तिला असं वाटत असतं का ह्या आधी ना मी इथे कुठे आली आहे. तेव्हा ना ती आजूबाजूची जागा बघत असते आणि ती माईंना म्हणत असते का माई इथे मला सांगा इथे ना तुझ्या ना माई तिला विचारत असतात का तुम्ही फक्त काही इथली घराची विचारपूस करायसाठी आला आहात का. त्यावर इथे सरकार असते ती काहीच ना बोलत नसते आणि काना असतो तो मात्र सगळं काही चोरून ऐकत असतो आणि तो बघत असतो की यांच्यामध्ये नक्की चालू काय आहे. तेव्हा ना तिथे ती मेड असते ना ती येते आणि ती म्हणते का तुम्हाला काही चहा कॉफी. त्यावर ती माई म्हणतात का नाही त्यांना ना घाई आहे, त्यांना लवकर जायचं आहे, त्यांना काहीही घ्यायची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना हे जे ब्रोशर्स असतं ते ना ती सरकार आहे ती म्हणते का जाऊन त्यांना दे, म्हणजे माईंना दे. त्यावर ते ब्रोशर आहे ते ती ना मेड असते ती देते. त्यावर त्या म्हणतात माई की तुम्ही फक्त मला हे कंपनीचं ब्रोशर देण्यासाठी आलात का, माहिती देण्यासाठी आला आहेत का. तेव्हा सरकार म्हणते का नाही, तुम्ही मला सांगा तुमचं नाव काय आहे. त्यावरती इथे माई म्हणतात माझं नाव राजलक्ष्मी, तुम्ही माझीसुद्धा माहिती घ्यायला आलात का. असं म्हणून ना तिला काही चार गोष्टी आहेत ना त्या तिरचटासारख्या बोलत असतात आणि तिला म्हणत असतात की तुम्ही जरा वेगळ्याच आहात, तुम्हाला ना कामाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट आहे. असं म्हणून ना तिला चार गोष्टी बोलून तिचा अपमान करत असतात. त्यावर ती म्हणते का मी ह्यासाठी आलेली आहे का माझे एक पेशंट आहेत एकदम जवळचे, त्यांचं आजारी होतं तेव्हा त्यांच्यासाठी 10 लाखाचं पेमेंट हे तुमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमधून केलं आहे, त्याविषयी बोलायचं होतं. तर माई म्हणतात का हो केलं ना, माहीत आहे मला. त्यावरती सरकार म्हणतात की का केलं, म्हणजे एवढी मोठी काय गोष्ट होती की तुम्हाला ते पेमेंट करावं लागलं आणि तुम्ही का केलं. त्या दाभाडे मावशी तुमच्यासाठी कोण लागतात असं म्हणून ती विचारत असते. त्यावर माई म्हणतात का आमच्या कंपनीमध्ये ना कोणाला नाही कोणाला एका गरजूला आम्ही अशी मदत करतो आणि ही मदत केलेली ना आम्ही कोणाला कळू देत नाही. असं म्हटल्यावरती सरकारला तर काही समजत नाही. सरकार म्हणते का मदतीसाठी एवढं 10 लाख रुपये असं तुम्ही करू शकता का. असं म्हटल्यानंतर ती त्यांना प्रश्न विचारत असते की चारुलताशी काय संबंध आहे. असं म्हणल्यावरती इथे माई म्हणतात का तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कशाला असे प्रश्न विचारत आहात. त्यावरती सरकार म्हणते का ती चाळ आहे ती माझ्या नवऱ्याने बांधलेली आहे आणि त्या चाळीमधल्या लीडर आहेत, दाभाडे मावशी आहेत त्या त्यांच्या एकमेव लीडरीन आहेत. असं म्हटल्यानंतर माई म्हणतात का मग हे सगळं तुम्ही करायला पाहिजे होतं, तुम्ही ते पैसे भरायला पाहिजे होते, पण तुम्ही काही ते पैसे भरले नाही. पैसे भरले मी आणि मदत मी त्यांना केली आणि आम्ही अशी मदत करतो ना की उजव्या हाताने केली तरी डाव्या हाताला समजत नाही, पण तुम्ही ते जाणून घेतलं. आणि त्यांचं बोलणं काना लपून छपून ऐकत असतो. त्यावर माई असतात त्या म्हणत असतात की हो आम्ही दरवेळेस अशी मदत करतो. आणि त्यावरती माई म्हणत असतात की हो सगळं काही देवाच्या हातात आहे आणि आम्ही जे काम करतो ते आम्ही कोणाला कळू देत नाही, पण तुम्ही मात्र ते शोधून घेतलात, म्हणजे जे आम्ही पुण्य केलं त्या पुण्याचा काही फायदा नाही, तुम्हाला मात्र ते शोधण्यामध्ये बराच इंटरेस्ट होता. आणि त्यांचं बोलणं हे काना सगळं काही ऐकत असतो. आणि त्यावरती इथे माई म्हणत असतात का तुम्ही एवढंच सगळं विचारासाठी आला होतात का. तेव्हा सरकार म्हणतात का नाही, मी इथे दुसऱ्याच गोष्टीसाठी आली होती, माझं ना दुसरंच काहीतरी काम आहे. त्यावर माई म्हणतात का मग तुम्ही पहिले कुठल्या गोष्टीसाठी आला होतात आणि पहिले तुमचं काय काम होतं. असं म्हणून ना तिला ना ते प्रत्येक गोष्टीवरती हे उलटं उत्तर देत असतात, तिच्याशी ना नीटच बोलत नसतात. तिने काहीही विचारलं तरी तिच्याशी रागरागच करत असतात आणि तिला ना उलटं बोलत असतात. त्यावर ती म्हणत असते का तुम्हाला मी फारशी आवडलेली नाही आहे का, तुम्ही माझ्याशी फारसं नीट बोलत नाही. त्यावर माई म्हणतात का तुम्ही बरोबर ओळखता, तुम्हाला मनातलं बरोबर समजतं. त्यावर ती म्हणते का पण असं कसं एखाद्याशी अतूट एवढं कसं काय माणूस बोलू शकतो. त्यावर माई म्हणतात का एखाद्याच्या आयुष्यातून गोडवा निघून गेला ना का ती व्यक्ती अशीच होते. आणि असं बोलल्यानंतर माईंना सगळं काही आठवत असतं की कसं ह्या सरकारने माझ्या मुलाला मारलं होतं आणि कसं ही सरकारची ही चालाकी आहे ही आता पण हिला भारी पडणार आहे आणि हिने माझ्या मुलाचा जीव गेला होता त्यामुळे माझ्यात कसला गोडवा असणार आहे. असं म्हणून ना ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि त्याचवेळी ती सरकार म्हणते ठीक आहे काही नाही, एवढं काही बोलायची गरज नाही आहे, जाऊ द्या तो विषय. त्यानंतर माई म्हणते का बस झालं ना, एवढंच बोलायचं होतं ना तुम्हाला, त्यासाठीच तुम्ही इथे आला होतात का. आणि त्यावर ती म्हणत असते का मी जो या कंपनीची मालकीण आहे असं म्हणून ना ती सांगत असते.
त्यावरती माई म्हणत असतात का तुम्ही फक्त तेवढंच तापाडे मावशींविषयी विचारायसाठी आला होतात का? तर ते तर तुमच्याच आईमध्ये राहतात ना, तर पेमेंट तर तुम्ही करायला हवं होतं, पण तुम्ही तर ते केलं नाही. करावं तर आम्हाला लागलं ना, त्यांना गरज होती त्यासाठी आम्ही त्यांना मदत केली आणि आम्ही नेहमीच असं करतो. असं म्हणून ना ती जे झालेलं आहे त्याच्यावरती सांगत असते आणि ती म्हणत असते की माझ्या कंपनीचं सगळं काही मीच बघते आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमधून गेलं ती व्यक्ती कोण होती हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही एखाद्या गरजूला मदत नेहमीच करतो. असं म्हणून ना तिला ती सांगत असते आणि सरकार असताना ती हे सगळं शांतपणे ऐकत असतं का ही कशी आहे आणि काय आहे. त्यावरती इथे माई म्हणत असतात का माणसाने कसं नीट राहिलं पाहिजे, कारण का त्याच्या कर्माचा हिशोब कधी लागेल काही सांगता येत नाही. त्याचा सगळा काही हिशोब आहे ना तो वरती बघायला जातो आणि जर देवाच्या हातात सगळं काही असतं. असं म्हणून ती म्हणते का झालं का तुमचं, एवढंच बोलायचं होतं ना, चालेल आता आपण निघूया कारण का आपल्या दोघींनासुद्धा काम आहेत. असं म्हणून ना तिचा निरोपच घ्यायला सांगत असते, तिला इथून जाण्यासाठीच सांगत असते. आणि हा ना सरकारचा अपमान होत असतो, तो सरकारला अजिबात आवडत नसतो, कारण तिला असं कोणीच ट्रीट केलेलं नसतं. असं म्हणून ना माई तिला म्हणत असतात का ठीक आहे आता झालं ना, तुझं पण काम झालेलं आहे आणि माझं पण काम झालं, आता आपण आपल्या आपल्या मार्गावर जाऊ. असं म्हणून ना सरकार पण जायला निघते आणि तेव्हाच ना ती इथे माईंकडे ना खूप रागाने बघत असते, कारण का तिला प्रचंड राग आलेला असतो का ही बाई काही साधी नाही आहे. आणि इकडे दुसऱ्या बाजूला अपर्णा तर त्याची बासरी घेऊन आलेली असते. अपर्णाच्या मनात बिचारीच्या काही नसतं, पण अपर्णाला बघितल्यावर इथे माईंना खूप भीती वाटू लागते की आता जर ही सरकारच्या समोर आली आणि सरकारला जर सगळ्या काही गोष्टी समजल्या तर काय होईल आणि काय नाही. असं म्हणून ना ती घाबरलेली असते. तेव्हा इथे सरकारला तर ती तिच्या पाठीमागे असते त्यामुळे काही दिसत नसतं. तेव्हा सरकार इथे माईंवरती रागावून रागारागामध्ये स्वतःची चावी असते ती त्या डेस्कवरतीच विसरून ना निघून जाते आणि त्यानंतर म्हणत असते का ह्या बाईला ना तर खूप घमंड आहे आणि ही बाई अशी कशी आहे काही समजत नाही. असं म्हणून ना ती विचार करून तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते आणि तिथे निघून गेल्यानंतर म्हणते का ही ना काही नीट मला सांगितलं नाही. त्याच्यानंतर ती म्हणते अरे यार मी तर ना माझी चावी तिथेच विसरली, मला घेऊन आलं पाहिजे, आता परत जावं लागेल. असं म्हणून ना ती तिकडे परत चावी आणण्यासाठी जाते आणि हे सगळं काना मात्र बघत असतो. कानाला भीती वाटत असते का आता ही तर आपल्या आईला बघणार नाही ना. आणि तेव्हा तिथे सरकार चावी घेण्यासाठी येते आणि तिचं लक्ष ना कितीही अडवलं तरी त्या अपर्णावरती जातंच आणि अपर्णावरती गेल्यावर ती अपर्णाला ओळखत नाही, पण अपर्णा मात्र तिला बरोबर ओळखते. अपर्णा खूप जोराजोरात ओरडू लागते, ती रक्त रक्त म्हणून ओरडू लागते आणि तिच्या हाताला ते सगळं दिसत असतं की चाकू वगैरे आणि माझ्या नवऱ्याचा कसा खून केला हे सगळं तिला ना दिसत असतं आणि त्याच्यामागे घराचे राखून आहे ते सुद्धा तिला कळलेलं असतं. आणि तेव्हा ना ती खूप जोराजोराने ओरडते आणि सरकारकडे बघून ती रडत असते आणि जाम ना जोराजोरात चाकू चाकू करत असते. तेव्हा सरकार म्हणते का ह्यांना चाकू कशाला पाहिजे आहे आणि ह्यांना काय झालं आहे, तुम्ही थोडेसे शांत व्हा. असं म्हणून ना तिला ती समजावत असते. त्यावरती माई आहेत का तिला समजावत असतात की अगं चाकू सुऱ्या काटे चमचे चमचे सगळे आहेत ना मी ओट्यावर ठेवले आहेत. आणि तेव्हा ना ती तिची मेड आहे तिला बोलवते की अगं लवकर ये आणि हिला घेऊन जा, हिला बरं नाही वाटत आहे, आणि म्हणून ना तिला घेऊन जायला सांगतात. तेव्हा सरकार आहे ती माईंना विचारते की काय झालं हिंना, हे अशा काय आहेत. तर माई म्हणतात का तुम्हाला इतरांच्या गोष्टीमध्ये बराच इंटरेस्ट आहे, कोणाला काय होतं आहे कोणाला काय वाटतं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप गरज असते आणि तुम्हाला ते जाणून घ्यायचं असतं. असं बोलल्यावर सरकार मात्र काही म्हणत नाही आणि त्याच्यानंतर सरकार आहे तिथून निघून जाते. तेव्हा इथे माई विचार करत असतात का ह्या सरकारचं काय म्हणणं आहे हे सरकारलाच माहिती. आणि इथे सरकार म्हणत असते का मी जात तर आहे, मी इथे माझी चावी विसरली होती ती घेण्यासाठी मी आली होती, मला कोणाच्याही फॅमिलीमध्ये डोकावून बघायचा इंटरेस्ट नाही आहे, सहजच मी सगळ्या गोष्टी विचारल्या. असं म्हणून ना ती तिथून चावी घेते आणि निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर इथे माई मात्र सुटकेचा श्वास सोडून टाकतात. आणि इकडे जाळीमध्ये ना सखी मात्र तिच्या जाण्याची तयारी करत असते. तिने सगळी ही बॅग वगैरे भरलेली असते आणि ती म्हणत असते की चला आता उद्या माझा शेवटचा दिवस आहे. आणि तिला जे हळदी कुंकूचे वाण वगैरे दिलेलं असतं ते ती घेऊन तिच्याकडे घेऊन जाणार असते, कारण का तिला ना त्याची आठवण येणार असते. ती म्हणत असते का ह्या ज्या किती आठवणी आहेत ना आपण सोबत घेऊन गेलेल्या आपल्याला दिलेल्या, हे तर मी माझ्यासोबत घेऊन जाणार. आणि तिला जे हळदी कुंकूला क्षण आठवला आहे ना तो सगळ्यांना आठवत असतो आणि ती सगळा काही विचार करत असते. ती म्हणत असते हे चाळीतले लोक चाळीतले क्षण किती छान आहेत ना,
मला असं वाटत आहे ते कधी विसरूच नाही आणि त्यांच्यासोबतच आयुष्यभर राहावं. आणि ते किती छान ना, एकदम मनमोकळेपणाने सगळं काही आम्ही इथे करत होतो. असं म्हणून ना ती सगळ्या गोष्टी आहेत ती तिची पॅकिंग करत असते. ती म्हणत असते की चला उद्या शेवटचा दिवस आहे तर आपण सगळं काही पॅक करून घेऊ. तिच्या मनाविरुद्ध हे सगळं होत असतं, पण काय करणार, करणं तर भाग होतं ना. म्हणून ती सगळं काही ना पॅकिंग वगैरे करत असते. आणि तेव्हाच ना तिच्या कपाटातून ना एक कपडा पडतो. तेव्हा ना ती म्हणते की काय हा काना कधी पण ना काय पण ठेवतो, ह्याचं ना कधीच काही धडकाम नसतं. तेव्हा ना तो कपडा असतो ना तो काहीतरी वेगळाच असतो. तो थोडासा खराब झालेला सुद्धा असतो, काळा कलरचा असतो आणि काहीतरी वेगळाच असतो. तेव्हा ती म्हणत असते का हा कपडा ना मी या आधी कुठेतरी पाहिला आहे, पण कुठे पाहिला आहे मला काहीच आठवत नाही. असं म्हणून ना ती विचार करत असते. ती म्हणत असते मी या कपड्याला ओळखते, पण कुठे बघितलं आहे, काय बघितलं आहे आणि कशासाठी बघितलं आहे हे मात्र मला आठवत नाही. असं म्हणून ना ती विचार करत असते. आणि त्याचवेळी ना तिच्याकडे ती मुलं येतात. त्यामुळे ना तो ते कपडा आहे ना ते कपाटात ठेवून देते. आणि त्या मुली सगळ्या मुलं मुली सगळेजण आलेले असतात. तेव्हा ते सखीताई सखीताई म्हणून आरडाओरडा करत असतात. तेव्हा ती सखी म्हणते की काय झालं, तुम्ही एवढे आरडाओरडा का बरं करत आहात, एवढं काय झालं. असं म्हणून ना ती मुलं सांगत असतात की आम्हाला ना शाळेमध्ये ना प्रोजेक्ट दिला आहे की तुम्ही जिथे राहता ना तिथलं चित्र तुम्हाला काढून आणायचं आहे किंवा तिथलं मॉडेल तुम्हाला बनवून आणायचं आहे. असं बोलल्यावर सखी तर विचार करत बसत असते. तेव्हा ती मुलंसुद्धा म्हणत असतात का हो ते मॉडेल आहे ना आम्हाला ते प्रोजेक्ट बनवायचं आहे, पण कुठून बनवायचं, कसं बनवायचं तेच आम्हाला समजत नाही. त्यावर त्या मुली पण म्हणू लागतात का ताई आम्ही ना हिला सांगितलं होतं की ना सगळं आपण करू, पण ना काही होत नाही आहे. त्यावर सखी म्हणते का थांबा थांबा, मी तुम्हाला सगळी मदत करेन. आपण एक काम करू, आपण सगळे ना एकत्र मिळून ना प्रोजेक्ट करू. असं बोलल्यावरती ती मुलं तर खूप खुश होतात. त्या मुलांना आता प्रचंड आनंद होतो. ते म्हणतात ठीक आहे ताई, तू म्हणशील ना तसं करू, तू सांगतेस ना तसं करण्यामध्ये आम्हाला फार इंटरेस्ट आहे. असं म्हणून ना सखी त्याला सांगते की चला आता आपण सगळे मिळून आहे ना तो प्रोजेक्ट करू आणि शाळेमध्ये तुमच्या न्यायला तुम्ही मोकळा. त्यावरती ती सगळी मुलं आहेत ती खूप खुश होतात, कारण त्यांचं प्रोजेक्ट आहे ते कंप्लीट होणार असतं ना. आणि इकडे कान्हा असतो तो त्याच्या आईला आहे ना शांत करत असतो. तिला म्हणत असतो की आई गप्प बस, काही झालं नाही. पण त्याची आई असते ती रक्त रक्त म्हणून ना खूप जोराजोराने ओरडत असते आणि ती ना प्रचंड घाबरलेली असते. तिच्यावरती ना तिच्या नवऱ्याच्या मृत्यूचा खूप मोठा परिणाम झालेला असतो. एकदम भावनिक त्रास त्याचा झालेला असतो आणि त्यामुळे ना ती खूप जोराजोराने रडतसुद्धा असते आणि ओरडतसुद्धा असते. त्यावरती कान्हा काय करतो, तिच्या हातातली जी बासरी आहे ना ती घेतो आणि छानपैकी ना सुरामध्ये बासरी वाजवतो, जेणेकरून मी बासरी वाजवली तर माझी आई शांत होईल. आणि खरंच ते होतं. तो बासरी वाजवत असतो ना तर अपर्णा थोडीशी शांत होते. ती थोडीशी सगळं काही विसरून त्या बासरीच्या धुंदीमध्ये रमून जाते. आणि तेव्हा नाच माई येते आणि माई हे सगळं बघत असते का कसं ना त्या सरकारमुळे आपल्या दोघांना पण किती त्रास झाला आहे, माझ्या सुनेला आणि नातवाला किती काही गोष्टी भोगाव्या लागत आहेत आणि फक्त कोणामुळे तर त्या सरकारमुळे. म्हणून ना माई आहेत का त्या सरकारशी नीट नसतात बोलत आणि तिला हे मायलेकींचं म्हणजेच तिच्या मुलाचं आणि तिचं जे प्रेम आहे ते बघून चांगलं वाटत असतं की एक लेक आहे तो आपल्या मायेसाठी असं सगळं बासरी वगैरे वाजवत आहे. आणि बासरी वाजवल्यानंतर त्याची आई एकदम शांत होते आणि त्याची आई शांत झाल्यानंतर कान्हा आहे का शेवटी आईचं प्रेम त्याला हवंच असतं. तो तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि त्यालासुद्धा वाईट वाटत असतं की आपली आई अशी कशी झाली आणि आपल्या आईला एवढा त्रास होत आहे. असं म्हणून ना त्यालासुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. म्हणून तो सुद्धा तिच्या मांडीवर डोकं ठेवून 4 मिनटं विश्रांती घेत असतो. आणि असं म्हणून त्यालासुद्धा खूप रडायला येत असतं, पण तो काय करणार, त्याला पर्याय नसतो. आणि इकडे सरकारच्या घरी तो जो एजंट असतो ना, म्हणजे त्यांनी जी पॉलिसी काढून दिलेली असतो तो माणूस आलेला असतो. तेव्हा ते सरकार म्हणतात का वा वा, तुम्ही तर छान काम केलं. त्यावरती तो जो माणूस असतो काम करणारा तो म्हणतो का हो, हे खूप चांगलं काम आहे, सखी मॅडमने खूप छान केलेलं आहे आणि त्यांच्या अशा चांगल्यापणामुळे मेडिकलची स्कीम आपली वापरली गेली आणि त्या लोकांना खूप खूप फायदा होणार आहे. आणि त्याचं असं बोलणं ऐकल्यानंतर परशू मात्र चिडलेला असतो. परशू म्हणतो की तुला काय आपली स्कीम द्यायला आपलीच कंपनी भेटली का, आपल्याच कंपनीमधून आपल्याच स्कीम देत बसला. त्यावरती सरकार त्याच्यावर ओरडतात आणि त्याला म्हणतात तू तोंड बंद ठेव. आणि त्यानंतर ना इथे जे इन्शुरन्सचे पेपर असतात त्याच्यातून ना ती एक वेगळं पान आहे ना ते काढते आणि ते वेगळं पान काढल्यानंतर ते काहीतरी वेगळंच असतं. ते जे पान आहे ना ते सरकार आहे ना त्या जे एजंट असतात त्यांना दाखवतात, तर ते ना
इथे कसलंच कुठल्या पॉलिसीचं किंवा मेडिकल इन्शुरन्सचं कसलं पेपर नसतं, तर ते काहीतरी ना एक लीगल नोटीस असते आणि त्याच्यावरती ना सगळ्यांच्या सह्या असतात. आणि असं बघितल्यावर परशूला पण खूप मोठा धक्का बसतो आणि इथे तो जो पॉलिसीवाला माणूस असतो ना, तो म्हणत असतो का हे सगळं ना चुकीचं आहे, हे सपशेल चुकीचं आहे, तुम्ही गोरगरिबांबरोबर हाल करत आहात आणि मी तुमचं हे भांडं आहे ना सगळ्यांसमोर फोडणार आहे आणि तुमचं ना सगळं काही सांगून टाकणार आहे. तुम्ही हे चुकीचं करत आहात, मी काम केलं वेगळं आणि तुम्ही काम करत आहात वेगळं आणि तुम्ही हे सगळं चुकीचं करत आहात, एखाद्याशी असं करू नये असं म्हणून ना त्यांना ओरडत असतात. आणि त्यांना ना तो बोलत असतो का तुम्ही हे प्रचंड चुकीचं केलं आहे, मी ना बाहेर जाऊन सगळ्या लोकांना सांगणार आहे की हे तुमच्यामुळे झालं आहे आणि हे तुम्ही केलं आहे. त्यावरती सरकार म्हणते का काम डाऊन, शांत हो, तुला काय वाटलं, तुला सांगायचं असेल तर तू कोणालाही जाऊन सांगू शकतोस, तर सांगून टाक, काही हरकत नाही. तुला ज्याला कोणाला जसं कसं केव्हा सांगायचं आहे ना तेव्हा सांगून दे, आमची काही हरकत नाही असं म्हणून ना सरकार सांगत असते. आणि त्याआधी म्हणते का ठीक आहे तुला सांगायचं ते सांग, पण त्याआधी ना मी जे दाखवते ना ते तू बघून घे, म्हणजे तुला समजेल ना की काय आहे आणि कसं आहे. म्हणून ना ती तिच्या मोबाईलमधून ना एक व्हिडिओ काढते आणि तो आहे ना तो त्या एजंटला ना दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये फारसं असं काही नसतं, फक्त ते सह्या घेतलं ना त्याचा व्हिडिओ असतो. आणि इकडे सखी मात्र त्या मुलांबरोबर छान असा प्रोजेक्ट आहे ना त्यांचा बनवत असते आणि त्यांचा प्रोजेक्ट आहे ना छान डन झालेला असतो. त्या सखी म्हणते घ्या, आपली सखी सदन चाळ आहे ती तयार झालेली आहे आणि तुम्हाला ती चाळ कशी वाटत आहे ती मला नक्की सांगा. त्यावरती ती मुलं म्हणतात का आपली चाळ तर खूप सुंदर झालेली आहे, सगळ्यात भारी तर आपलीच चाळ झालेली आहे आणि त्यामुळे ना सगळं काही आपल्याला छान बोलणार आहेत, पूर्ण वर्गामध्ये ना आपली छान छान झाली आहे असं म्हटल्यावर तिथे काना येतो आणि काना म्हणतो की काय चाललं आहे. त्यावर तो म्हणतो की वा वा मस्त चाळ बनवली आहे. तेव्हा ती मुलं म्हणतात का हो सखीताईंनी ना आमच्यासाठी बनवली आहे, तुमचा प्रोजेक्ट आहे ना म्हणून बनवली आहे आणि ना सखीताई जामच भारी आहे, काना दादा एकदम भारी आहे रे, तिने तर आम्हाला खूप मदत केली, तिच्यामुळे ना आज आम्ही हे जे प्रोजेक्ट आहे ना ते बनवू शकलो. त्यावरती काना म्हणतो का नाही ह्याच्यात ना काहीतरी बाकी आहे, तुम्हाला ना मी पण मदत करतो असं म्हणून ना तो त्या मुलांना म्हणतो का मला कात्री द्या आणि तो जो पेपर आहे ना तो सुद्धा द्या. आणि मग तो पेपर घेतो आणि त्याच्या मनामध्ये काय असतं ना तो करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या मनामध्ये दुसरं तिसरं काही नसून फक्त प्रेमच असतं. म्हणून ना तो ना छानपैकी हार्ट शेप आहे ना तो कापत असतो आणि हार्ट शेप कापून आहे ना त्याचं म्हणणं असतं का तिथे लावायचं आहे. पण आता तो हार्ट शेप करून कुठे लावणार आहे हे कोणालाच माहीत नसतं, कारण का तो काय करत आहे, कशासाठी करत आहे याची कल्पना कोणालाच नसते. पण त्याचं ते सगळेजण ऐकत असतात आणि बघत असतात. तेव्हा तो हार्ट शेप घेतो आणि आपला सखी सदन चाळ आहे ना त्याच्या बोर्डला तो ते हार्ट आहे ना ते लावून टाकतो आणि सगळ्यांना म्हणतो की हे बघा, आता हे लावलं ना तेव्हा आपली चाळ आहे ना ती आपली वाटेल आणि पूर्णपणे भरलेली वाटेल असं म्हटल्यावरती सगळेजण छान वाटतात. त्यानंतर काना म्हणतो का मला ना खरंच खूप आवडलं आहे आणि मला खरंच खूप आवडतं असं ना तो सखीला म्हणत असतो. तेव्हा सखी म्हणते का तुला काय आवडलं आहे, म्हणजे तिला असं वाटत असतं की काना आहे तो मला बोलत आहे की आवडली म्हणून. खरं तर कानाचं तेच बोलणं असतं की मला सखी तू खूप आवडली आहेस, पण तो असं डायरेक्टली बोलू शकत नव्हता, त्यामुळे तो काही बोलत नाही. आणि इकडे तिचं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे सगळी मुलं असतात ती खूप खुश असतात आणि ना ती सखीला एकदम मिठी मारून तिच्यावरती पप्पी वगैरे घेत असतात आणि कानाला पण ती मुलं असतात ना ती मिठी मारून छानपैकी सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आनंदाने सांगत असतात. त्यांना म्हणत असतात की वा दादा, तुमच्या दोघांमुळे ना आज आमचं प्रोजेक्ट आहे ना ते पूर्ण झालं, थँक्यू सो मच असं